हॅलो गाईज, वेलकम टू चॅनल मुसाफिर कपल. आणि आज आम्ही आलो आहोत महाबळेश्वरच्या एका सुंदर आणि शांत ठिकाणी. या व्हिडिओ मध्ये आम्ही शेअर करणार आहोत आमचा स्टे एक्सपिरियन्स ऍट आर्क व्हॅली रिसॉर्ट महाबळेश्वर. महाबळेश्वरला ट्रिप प्लॅन करताना स्टे कोणता घ्यायचा हा एक मोठा प्रश्न असतो. आमचा प्रेफरन्स कायम अशा रिसॉर्टला असतो जिकडे रिलॅक्स आणि पीसफुल वाटेल, सगळे स्पॉट्स फिरायलाही मिळावेत आणि जास्त गर्दीही नको. तर आज आम्ही अशाच एका रिसॉर्टला स्टे बुक केला आहे. महाबळेश्वर मध्ये पोहोचल्यानंतर आम्ही आर्क व्हॅली रिसॉर्टला चेक इन साठी गेलो. मॅप्रो पासून फक्त 5 मिनिटच्या अंतरावरती असलेले हे रिसॉर्ट अतिशय आल्हाददायी आणि पीसफुल आहे. ग्रीन मार्केट थोडं पुढे आहे, त्यामुळे इथे एन्व्हायरमेंट खूप पीसफुल वाटलं. नो गर्दी, नो गजबज, ओनली शांती. एंट्री मधून आत येताच फुल ग्रीनरी आणि ओपन स्पेस दिसते. फर्स्ट इम्प्रेशन एकदम काम आणि रिलॅक्सिंग होतं. वॉकिंग पाथ्स, गार्डन एरिया आणि ओपन सिटिंग मुळे इथे फिरायला खूप छान फील येत होता. ओपन स्पेस मध्ये प्रचंड सुंदर गार्डनिंग केलं आहे. वेगवेगळ्या प्रकारची रंगांची फुलं, जस्ट वाव. आणि समोर सुंदर अशी व्हॅली. हा देखणा नजारा डोळ्यासमोरून जातच नाही, इथे बाहेरच बसून राहावंसं वाटतं. पण केतन बोलला, चेक इन पण करायचंय ना, का इथेच बसणार आहेस? रिसॉर्टची प्रॉपर्टी खूप नीट आणि वेल मेंटेन्ड आहे. इकडे विला आणि कॉटेजेस दोन्ही ऑप्शन्स आहेत. क्राऊड पासून थोडं दूर असल्यामुळे इथे प्रॉपर रिलॅक्सिंग स्टे मिळतो. आम्ही 2 कॉटेजेस बुक केले होते. चेक इन केल्यावरती या मॅडमने आमचं स्वागत केलं. रूम मध्ये आल्यावर पहिलं इम्प्रेशन इज लाईक क्लीन, स्पेशियस अँड ऑर्गनाइज्ड. मस्त वाटलं. बेसिक अमेनिटीज सगळे अवेलेबल आहेत. बेड कम्फर्टेबल होता, लाइटनिंग छान होती आणि छोटी बाल्कनी किंवा सिटिंग एरिया पण होता. तिथून व्हॅली व्ह्यू खूप सुंदर आणि छान दिसतो. इव्हिनिंगला चहा, भजी, स्नॅक्स आम्ही तिथेच बसून घेतले. मस्त व्ह्यू एन्जॉय करत आम्ही थोडं रिसॉर्ट मध्ये फिरलो, फोटोज काढले आणि सिम्पली टाइम एन्जॉय केला. बाजूलाच 4 BHK विला आहे. विला अतिशय स्पेशियस आणि वेल मेंटेन्ड आहे. हॉल, किचन, बेडरूम्स, जस्ट एव्हरीथिंग इज परफेक्ट देअर. जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर हे विला नक्की रेकमेंड करेन मी. अजून एक खासियत म्हणजे हा विला 3 फ्लोअर मध्ये आहे. फर्स्ट फ्लोअरला 4 BHK स्पेशियस होम. नेक्स्ट फ्लोअरला एक सुंदर असं ग्लास थीम्ड बिग ओपन हॉल अँड अटॅच्ड सूट. ओ, आय जस्ट लव्ह दिस सूट. एवढं स्पेशियस आणि लक्झरियस रूम, जस्ट अमेझिंग. बाथरूम तर अरे बाप रे, शाही स्नानच. आणि यानंतर लास्ट फ्लोअरला वुडन थीमचे 2 सूट्स आहेत. इकडे कॉन्फरन्स रूम पण केली आहे. ऑफिस किंवा टीम आउटिंग साठी मस्त ऑप्शन आहे. अशी रिसॉर्ट टूर करून आम्ही बॅक टू गार्डन. तिकडून काय पाय निघत नाही बाबा. समोरच मोठ्याच्या मोठं स्विमिंग टाइम. तिन्ही सांज झाल्यावर पाण्यात पाय सोडून व्ह्यू बघत आणि गप्पा मारत बसायला काही वेगळीच मजा येते ना. जशी रात्र होऊ लागली तशी थंड हवा सुरू झाली आणि महाबळेश्वर म्हटलं की थंडी इज मॅन्डेटरी. सूर्यास्ताला गेला आणि मग काय, सगळं राज्य थंडीचं. तशी फार कुडकुडणारी थंडी नव्हती, पण मार्च मध्ये कडाक्याच्या उन्हात अशी थंडी अनुभवणं म्हणजे बेस्ट एक्सपिरियन्स. मस्त थंडी होती, त्यामुळे बॉनफायर करायला सांगितलं. मग काय, गप्पा, गाणी, मजा आणि मस्ती. केतनने गिटारवर हॅपी बर्थडे पण वाजवून दाखवलं. द आयकॉनिक सॉन्ग ऑफ बिगनर्स ऑफ गिटार लर्नर्स. डिनर साठी ही छान छान ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि सर्व्हिस ही फास्ट आहे, त्यामुळे मूड तसाच कॅरी करत कधी डिनर सुरू झाला समजलंच नाही. ऑलमोस्ट रात्री 10-11 वाजेपर्यंत आम्ही लॉन मध्येच होतो. रात्री उशिरापर्यंत गझिबो मध्ये गप्पा टप्पा करत बसलो. रात्रीच्या लाईट्स मध्ये रिसॉर्ट काय सुंदर दिसत होता म्हणून सांगू. ओ हो, मस्त वाटलं एकदम. सकाळी उठल्यानंतर फ्रेश हवा आणि व्हॅली व्ह्यू एकदम फ्रेश फील देतो. उठल्या उठल्या स्विमिंग टँक मध्ये धपाधप उड्या मारल्या, असली मज्जा आली. ऑलमोस्ट 2 तास आम्ही पाण्यातच होतो. समोर मस्त व्ह्यू, थंडगार पाणी, ब्युटिफुल रिसॉर्ट आणि आपल्या माणसांची सोबत. आणि काय हवं आयुष्यात, असंच वाटत होतं. काय तो मोमेंट. ओहो, स्विमिंग करून सगळ्यांना भूक लागली, सो पटापट आवरून ब्रेकफास्टला गेलो. ब्रेकफास्टला बेसिक पण छान ऑप्शन्स होते. आम्ही ऑमलेट ब्रेड घेतला आणि सर्व्हिस पण छान होत. पटापट ब्रेकफास्ट करून आम्ही चेकआउट केलं, कारण आम्हाला नियर बाय प्लेसेस फिरायचे होते. पण मॉर्निंगला रिसॉर्ट मध्ये फिरायला खूप छान वाटलं. फुल नेचर कनेक्ट फील होता. ओव्हरऑल बघितलं तर आर्क व्हॅली रिसॉर्ट हा महाबळेश्वर मध्ये एक पीसफुल स्टे ऑप्शन आहे. जर तुम्हाला क्राऊड पासून दूर नेचर मध्ये रिलॅक्सिंग स्टे पाहिजे असेल तर हे रिसॉर्ट नक्की कन्सिडर करू शकता. तर हा होता आमचा आर्क व्हॅली रिसॉर्ट महाबळेश्वरचा स्टे एक्सपिरियन्स. सो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी दाखवणार आहे आफ्टर चेकआउट महाबळेश्वर मध्ये आम्ही कुठे कुठे फिरलो. असेच ट्रॅव्हल व्हिडिओज आणि ट्रॅव्हल एक्सपिरियन्सेस पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मुसाफिर कपलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. तोपर्यंत कीप ट्रॅव्हलिंग.